नमस्कार मंडळी, मी नूतन चौगुले जाणते आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी यूट्यूब चॅनल। सालाबादप्रमाणे यावर्षीही आपण आहोत 2025च्या जानेवारी महिन्यात आणि मी सध्या आहे आमच्या बॅकयार्डमध्ये। जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत आणि त्यांनी मागच्या काही वर्षातले असेच ह्या झाडाचे व्हिडिओज पाहिले नसतील तर त्यांच्यासाठी हे जे झाड आहे एका फळाचं झाड आहे आणि ह्याचं जे नाव आहे ह्याचं नाव नेक्ट्रीन आहे आणि हे फळ बऱ्यापैकी ॲपलसारखं दिसतं, पण ह्याची जी टेस्ट असते ती थोडीशी आंबट गोड असते। आणि ह्याच्यामध्ये दोन टाईप येतात, एक असतं हे येलो कलरचं आणि दुसरं असतं ते व्हाईट कलरचं। आणि योगायोगाने आमच्याकडे ती दोन्हीही झाडं आहेत आणि ह्या वर्षीचं फळ वातावरण की काय माहीत नाही, त्याच्यामुळे हे इतकं मोठं झालं आहे। कारण मला वाटतं की मागच्या 4 वर्षात मी म्हणजे इतकं मोठं फळ तेही जानेवारी महिन्यात पाहिलं आहे। जनरली फेबमध्ये वगैरे हे मोठं होतं। दरवर्षी आम्ही दोघेच असतो ह्याच्या हार्वेस्टिंगला, पण ह्या वर्षीचं हार्वेस्टिंग फार वेगळं असणार आहे। तर ते पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ शर्ट पेन नक्की पहा। तर चला आता ते पलीकडचं व्हाईट नेक्ट्रीनचं झाड बघून येऊया। तर हे आहे व्हाईट नेक्ट्रीनचं झाड। हे जे आहे ते तिकडे पिवसळ कलर होता, तर हे बघा हे पांढरा कलरचं आहे। ह्याच्या आतमध्ये बिया सेम असतात, ही अशी बी असते वाळल्यानंतर। आणि ह्या झाडाचं विशेष असं की ह्या वर्षी त्याला इतकी फळं लागली आहेत। तर परवा आम्ही ऑब्झर्व केलं की ही जी फांदी आहे याला इतकी फळं झालीत की ती त्याच्या ओझ्याने ती फांदी तुटली आहे आणि लिटरली असे खाली फळं आणि ही फांदी अशी लोंबते, भरपूर फळं लागली आहेत। अजून ही थोडीफार कच्ची आहेत पण पिकतील ती, पण आता फांदी तुटली आहे त्याच्यामुळे हे काही करून ते हार्वेस्ट करावेच लागणार आहेत। आणि पक्षी येत आहेत आणि लिटरली असे हे खाऊन जातात आणि खातात, असे अर्धवटच खातात। तर आपण असं म्हणतो ना की वडिलोपार्जित किंवा आजी आजोबा पूर्वजांच्या पुण्याईने असं घरात फळ असणं, झाड असणं आणि त्याचं फळ खायला मिळणं। तर मी आवर्जून सांगेन, आमचे जे ओनर होते ते म्हणजे आधीचे जे ओनर होते ह्या घराचे ते साऊथ इंडियन होते आणि त्यांच्या आई इथे सुट्टीसाठी यायच्या तेव्हा त्यांनी असंच मार्केटमध्ये आणलेलं फळ खाल्लं होतं आणि अशाच बिया रोवल्या होत्या। तर त्याची ही एवढी मोठी झाडं झाली। तर त्या मागच्या 4-5 वर्षात जेव्हा आम्ही सुट्टीला त्या आल्या तेव्हा आम्ही त्यांना बॅग भरून दिली होती ह्या फळाची, कारण त्यांनी लावलेली फळं आम्ही खात होतो। तर त्याही इतक्या खुश झाल्या की त्यांना कधी वाटलं नव्हतं की मी असंच रोवलेलं बी ते इतकं मोठं होईल आणि ते फळ त्यांच्यापर्यंत येईल। तो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो बघण्यासारखा होता। तर चला आपण आता हार्वेस्टिंगला सुरुवात करूयात। आपण सुरुवात करतोय आता पलीकडच्या पिवळ्या झाडापासून। खालच्या फांदीचे नेक्टर आम्ही काढत आहे, ते छोट्या मुलांसाठी ठेवलेत आणि वरती जे आहेत ते ओमकारची हाईट असल्यामुळे असे काढून के लंबे हात आता फ्रुट्सपर्यंत पोचलेत आणि तो फळं तोडतोय। आणि हे फळं तोडताना ह्या झाडाशी खूप घासाघीस करायची गरज नाही आहे। तर ओमकार आता तोडेल हा, तर एकदम असं थोडंसं ट्विस्ट करायचं त्याला आणि तोडून घ्यायचं, इतकं इझी असतं। पण असं वाटतं ना की दिसताना ॲपलसारखं। माझे स्टेटस बघून तर मला बरेच लोक विचारतात की हे ॲपल आहे का, पण हे ॲपल नाही आहे। तर आमच्याकडे ॲपलचं झाड पण आहे, पण ते ॲपल जे आहे ते क्रॅब ॲपल आहे आणि क्रॅब ॲपल म्हणजे माणसं नाही खात, पक्षी खूप खातात। आणि ह्या वर्षी खूप ॲपल लागले आणि पक्ष्यांनी लिटरली ते असं हावऱ्यासारखे संपवून पण टाकले। आणि आपण काही जास्त घातलं, या झाडाला मेंटेनन्स पण नाही आहे। एकदा लावलं ना त्याला काही खत पाणी नाही घालायला लागत, एकदा तरी हां फक्त पाणी घातलं होतं। हां बाकीच्या भाज्या होत्या, त्याला जे खत घालायचं ते झाडांना मिळालं। कशी आहे चव काका? चव कशी आहे? चांगलं हे बघ, अरे कसलेही तोडतो, ह्यानं कधी गेलाच नाही। मायरा लाल बघून तोडायचं, चावत नाही आता। खा सर्वजण खातात बेटा। हे बघ एकदा त्याच्यात 3 असं रो हे करायचं। अरे उष्ट दिलं बॅग देत नाही, श्रीनिवास नाही म्हणतो, कब्जा केला आपल्या 3 वर्ष इकडे बघ हे सचिन दोन्ही हाताने घे, हे बॅग मध्ये टाक बघ सरळ।
कशी वाटते? ऍपल सारखी आहे? काल संध्याकाळी खूप आमची घाई झाली, म्हणजे आम्ही छोटे मोठे सगळ्यांनी असे खालचे तोडले. हे ओमकार दाखवते त्याची साईज ऍपल सारखे वाटते ओमकार, अगदी ते मिनी काय ते रॉयल गाला छोटे नसतात का. ह्या वर्षीचं नेक्टरिंग हार्वेस्टिंग आहे ते खरंच मेमोरेबल झालं, कारण ज्या दिवशी आमचे फ्रेंड्स आले होते त्या दिवशी आम्ही थोडेफार नेक्टरिंग काढले, कारण उशीर झाला म्हणून. आणि ठरवलं की आता हा लॉंग विकेंड होता तर मंडेला हार्वेस्ट करायचे. तर आज वेदरच्या प्रेडिक्शनप्रमाणे 40 डिग्री टेम्परेचर होतं, त्यामुळे आम्ही खूप खुश होतो. पण सगळा डाव फसला आणि तुम्ही ते मागे आभाळ बघू शकता. असं सकाळपासून आहे, आम्ही बाहेर येतोय, सुरुवात करतोय, तोपर्यंत पाऊस येतो. तर सकाळपासून हा ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. तर शेवटी ओमकारने आतासुद्धा ढगवरती दाटलेत, पण पक्षी खूपच खाऊन टाकत आहेत तसे, म्हणजे खाली लिटरली कुजलेत असे खाली पडून. आणि परत पावसाने सुरुवात केली, त्यामुळे आम्ही परत काढणं बंद केलं. आणि हे 2 फांदीचेच आहेत, पूर्ण पण नाही आहे. तर जवळपास माहीत नाही किती आहेत, पण एक 5-6 पिशव्या तरी भरलेत आणि चांगले मोठे मोठे आहेत आणि 2च फांदीचे. त्यामुळे असं वाटतं की ह्या वर्षी खूपच काम आहे. तर अशा प्रकारे मोठ्यांनी तसंच लहानांनी आजच्या हार्वेस्टिंग खूप एन्जॉय केलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. हे फ्रूट तुम्ही आधी पाहिलं होतं का, की हे आज नव्यानेच तुम्हाला समजलं, हेही कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय अँड टेक केअर.